मराठी, जाणीव समाज मनाची। बेडगेत अवकाळी पावसाने मोठे नुकसान, मदत देण्याची संभाजी पाटील यांनी केली मागणी। सध्या अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। यामध्ये मिरज तालुक्यातील अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे। सलगरे, बेळंकी येथे अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान केलेले ही बातमी ताजी असतानाच बेडगमध्ये वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले। पालकमंत्र्यांनी दौरा करून लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत मिळवून द्यावी अशी मागणी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष संभाजीराजे पाटील यांनी केली आहे। त्यांनी घटनास्थळी भेट देत शेतकऱ्यांना मोठा आधार दिला। बेडग येथील शांतीनाई लिंबेकाई यांच्या घरावर झाड पडल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले। ही माहिती त्वरित पालकमंत्री सुरेश खाडे आणि तहसीलदार अपर्णा मोरे मॅडम यांना संभाजी पाटील यांनी भ्रमणध्वनीवरून दिली। तातडीने पालकमंत्र्यांनी पंचनामा करण्याचे आदेश दिल्याचे समजते आहे। नमस्कार, मी संभाजी बाबासाहेब पाटील, ग्रामपंचायत सदस्य बेडग। काल मिरज पूर्व भागामध्ये आणि प्रामुख्याने आमच्या बेडग गावामध्ये विजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यामध्ये जे पाऊस झाला त्या पावसामुळे फळबागांचं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे। बेडगमध्ये अनेक मोठे मोठे वृक्ष जे आंब्याचे असतील, चिंचेचे असतील असे वृक्ष लोकांच्या घरावरती पडले आहेत, गोट्यावरती पडले असं नुकसान झालं आहे। मी आदरणीय सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांना फोनवरून सकाळी माहिती दिली आहे। तसेच मिरजेच्या तहसीलदार मॅडम सौ अपर्णा मोरे यांना देखील तशी मी माहिती दिली आहे। त्यांनी युद्ध पातळीवर पंचनामे करण्याचे तलाठ्याने आदेश पण दिले आहेत, पण हे पंचनामे कागदावर न राहता आमच्या बेडगमधील सर्व पूर्व भागातील शेतकऱ्यांना 32 वेळेच्या 15 दिवसात मदत मिळावी अशी मी कळकळीची तुम्हाला विनंती करतो। धन्यवाद।